हरितालिकेचं व्रत पार्वतीने केल्या महादेवांसाठी। 64 वर्षे पार्वती झाडाची पिकली पानं खाऊन राहिली, खूप श्रम केले। पिता हिमालयाला काळजी वाटली की अशा लेकीसाठी मी कुठला वर निवडू। नारद मुनींनी विष्णूचं नाव सुचवलं। हे ऐकून हिमालय तर खुश झाला, पण पार्वती मात्र रुसली। मैत्रिणीने कारण विचारल्यावर पार्वती म्हणाली, महादेवां वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे आणि वडिलांनी तर मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, आता काय करू। मैत्रीण पार्वतीला एका घनदाट जंगलात घेऊन गेली। तिकडे एका गुहेमध्ये पार्वतीने महादेवांची लिंगरूपी स्थापना केली, त्यांची मनोभावे पूजा केली, रात्री जागरण केलं। या सेवेमुळे महादेवांचं कैलासातलं स्थान हललं। त्यांनी पार्वती मातेला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। पार्वती म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही। देवांनी वर मान्य केला आणि ते गुप्त झाले। हा दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा। दुसऱ्या दिवशी पार्वतीने व्रतपूजा विसर्जित केली। तेवढ्यात तिकडे हिमालय आले आणि पार्वतीने घडला प्रकार सांगितला। हिमालयाने तिला वचन दिलं आणि एक चांगला मुहूर्त बघून पार्वतीला महादेवांना अर्पण केलं। म्हणून इच्छित वर प्राप्त करण्यासाठी हरितालिका